तर बघा मित्रांनो, शेतकऱ्याचं कर्ज माफ कधी होणार, तर त्या संदर्भात आज आपला टॉपिक असणार आहे। तर संपूर्ण माहिती आहे तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे की कर्ज माफ कधी होणार आहे। परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट 9734 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा नवीन आला असेल तर बघा संपूर्ण माहिती मित्रांनो। तर बघा, ब्रेकिंग न्यूज, अखेर कर्जमाफी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट तारीख दिली आहे आणि कोणाचे कर्ज माफ होईल ते पण सांगितलं आहे। तर संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीसनी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्याची सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघू शकता, काल विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल विधानसभेत जे घडत आहे ते शेतकऱ्यांनी दिसायला देणार आहे। तर बघू शकता, दिलासा देण्यासारखं असणार आहे। निवडणूक झाल्यानंतर गेले 3 महिन्यात कर्जमाफी सुद्धा बोलत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांनी खूप मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। शेतकऱ्यांची काढलेले मोर्चाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विरोध पक्षाचे आमदार आणि नेते होते, त्यांनी सरकारवर ठरवल्या आवाजाचे मुळे कर्जमाफीला अखेर यश येत असल्याचं दिसत आहे। काल मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक चर्चा झाली, त्यामध्ये काही कर्जमाफी होण्याची तारीख दिली। तर बघू शकता, त्यांनी तारीख दिलेली आहे। कर्जमाफीचा विषय आता पेटला आहे। विधानसभेत नेमकं काय घडलं, या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या तारखा व्यक्त केल्या आहेत आणि त्यानंतर कोणकोणत्या बँकेची इथं कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि कोणकोणाला अपात्र ठरण्यात येणार आहे, अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या। तर बघा मित्रांनो, कोणकोणत्या बँकेची इथं कर्जमाफी होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा मित्रांनो। काल विधानसभेचे जे काही घडत ते सविस्तरपणे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तर व्हिडिओला अगदी एंडपर्यंत बघा। पहिल्यांदा विरोध जे आमदार आहेत आणि स्पष्टपणे सरकारला ज्या विचारलं की तुम्हाला निवडणूक यायला मते पाहिजे असताना निवडणूक येण्यासाठी तुम्ही कोणत्याही खालच्या थराला जात अगदी शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी करणार होते, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। रस्त्यावर आणण्यास तुम्ही काम केलं, म्हणजे जे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 3000 रुपये कामगार होता कर्जमाफी सरसकट करणार होते, त्याचं काय झालं? तुम्ही असंच शेतकऱ्यांना किती दिवस फसवणार आहेत? एकदा फसवलं म्हणून झालं का? परत निवडणुका येणार नाही का? शेतकऱ्यांची दिशाभूल का करत आहे? अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांना प्रश्न विचारले। तर भरपूरसे डाऊट हे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे। तर कर्जमाफी कधी होणार त्या विषयात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। तर तुम्हाला सविस्तरपणे हे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। असं खोटं बोलून आणि फसवणूक तुम्हाला काय मिळते, पुढील निवडणुकीच्या टाइमला तुम्हाला शेतकरी व सुद्धा मत देणार नाही, हे तुम्हीच कधी विसरू नका। अशा प्रकारच्या व्यक्त्यामुळे आणि विरोधकांची विचारलेल्या कडक प्रश्नामुळे सरकारला जाग आलाच दिसून आला। यावेळी अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले बघा। तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी देखील निर्णय घेतलेला आहे। तर त्यांनी देखील काय म्हणालं हे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो बघा। शेतकरी मित्रांनो, सरकार आता पूर्णपणे घाबरलेलं आहे। त्यातच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे की सरकारने आता तारीख जाहीर केलेली आहे। नेमकं कोणत्या तारखेला एक कर्जमाफी होणार याची तारीख सुद्धा आता आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी आपण पाहूया की कोणत्या बँकेची ही कर्जमाफी करण्यात येणार आहे, की कोणत्या बँकेचं हे आधी कर्जमाफी होणार आहे। तर त्याआधी बघून घेऊया की कोणकोणत्या बँकेची इथं कर्जमाफी होणार आहे। तर बघा, तुम्हाला इथे बँके दाखवतो। तर बघा, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ कॅनरा आहे, तर पंजाब आणि इंडोसिंड बँक असणार आहे, पंजाब नॅशनल बँक असणार आहे, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया। तर अशा भरपूरशा बँके तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल, बघू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, त्यानंतर इंडियन बँक। तर बघू शकता इथे तुम्हाला मी अशा प्रकारे सांगत आहे की इथं कोणकोणत्या, जर तुम्ही बँक ऑफ बडोदामधून लोन घेतलं असेल तर ते देखील कर्ज माफ होणार। बँक ऑफ आणि तुम्ही कॅनरा बँकमधून लोन घेतलं असेल तर ते देखील कर्ज माफ होणार। तर इतक्या जे तुम्हाला मी नाव दाखवत आहे, बँक ऑफ इंडियामधून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज माफ होऊन जाणार। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून तुम्ही कर्ज घेतलं असेल ते देखील माफ होऊन जाणार। स्टेट बँकेतर्फे तुम्ही कर्ज घेतलं असेल शेतीवर ते देखील तुमचं माफ होऊन जाणार। त्यानंतर बघा, तसंच पंजाब नॅशनल बँकमधून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तरी तुमचं कर्ज माफ होणार। तर या जे मी सर्व तुम्हाला बँकेत दाखवत आहे, तर जसं मी तुम्हाला रेड कलरची पट्टी करून तुम्हाला दाखवत आहे, तर त्या सर्व बँके हे तुम्हाला, जर तुम्ही त्या बँकेतर्फे कर्ज उचललं असेल तर तुमचं सर्व कर्ज हे माफ होणार। तर बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर इथे टोटल मित्रांनो बघू शकता तुम्हाला इतक्या बँक तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर 12 बँक तुम्हाला इथं पाहायला मिळाल्या आहे।
तर बघू शकता. त्यानंतर बघा कर्जमाफी करण्याच्या योजनेच्या खाते बँक, तर ह्या सर्व बँके असणार आहे. तर बघू शकता इथे तुम्हाला मी बँके दाखवत आहे, जसं की ICICI बँक, ICICI बँक, HDFC बँक, तर भरपूरशा बँके मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे की कोणत्या बँकेतर्फे हे तुम्ही कर्ज उचललेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. तर या सर्व बँकेपैकी जर तुम्ही एकाही बँकेतून कर्ज घेतलेलं असेल तर सर्व कर्ज हे तुमचं माफ होऊन जाणार आहे. परंतु तुम्ही व्हिडिओला एंडपर्यंत बघा, सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहणार. तर बघू शकता हे सर्व मी तुम्हाला गोल गोल करून इथे दाखवत आहे रेटपट्टीमध्ये. तर ह्या सर्व बँकेचं कर्जमाफ इथे होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि कर्जमाफ कधी होणार त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा, इतक्या सर्व बँकेतर्फे तुमचं कर्जमाफ होऊन जाणार आहे. तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तर लगेच हे तुमचं कर्जमाफ होणार आहे. आणि सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे की शेतकऱ्यांनी मोर्चा देखील काढलेला होता. तर त्या मोर्चा संदर्भात इथं आता सरकारला दिसून आलं. तर बघा शेतकरी मित्रांनो, या ज्या बँके आहेत या मोठमोठे बँक आहेत आणि या बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमचे सुद्धा कर्ज माफ केले जाणार आहे. तर मग आता कर्जमाफी कोणत्या तारखेला जाहीर करण्यात आली आहे आणि याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले आहेत बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी काय सांगितलं बघा. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता सर्वच शेतकरी कर्जमाफ होणार नाही, यामधून काही शेतकऱ्यांना वगळण्यात सुद्धा येणार असल्याची मोठी माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे. तर बघा स्पष्टपणे तुम्हाला सांगतो मित्रांनो की कोणत्या शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढण्यात येणार आहे. तर मित्रांनो बघा, सध्याच्या स्थितीला राज्यात पहिलं गेलं तर राज्यात दररोज सरकारी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफीमुळे होत आहेत. सध्या राज्यात शेतकरी आत्महत्या प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे. गेल्या 56 महिन्याच्या राज्यात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या कर्जमाफीमुळे केलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता, तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल की तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे मी माहिती सांगत आहे की दरवर्षी हे शेतकरी आत्महत्या करत असतो. तर हे आत्महत्या शेतकऱ्यांनी केली नाही पाहिजे म्हणून सरकारने काय निर्णय घेतला बघा. राज्यात गेल्या वर्षी जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामुळे अशा काही गोष्टींचा राज्य शासनाने विचार करून कर्जमाफीचा निर्णय हा घेतला आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही तारीख तुम्हाला पुढे समजणार आहे की बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला मी रेटपट्टीमध्ये दाखवत आहे की 2706 म्हणजे 2706 शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षी हे इतक्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, सगळ्यात जास्त कोणत्या बँकेत शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे याची संपूर्ण माहिती बघा. बरेच शेतकरी थकीत कर्जमाफ राज्य सरकार करेल असा आशा ठेवून बँकेकडून घेतलेले जे कर्ज आहेत ते थकीत ठेवलं असेल किंवा बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांना अशा प्रकारे वाटत असतो. तर त्यानंतर बघा, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे की जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भरतात किंवा काही महिन्याखाली बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं थकीत असलेलं कर्ज रिन्यू केलं नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या अगोदर या 4 गोष्टी कर्जदार म्हणून कर्जदाराला शेतकऱ्याच्या पाहिल्या जातात. तर कोणत्या 4 गोष्टी आहेत बघा. यामध्ये काही गोष्टी खूप आनंदाच्या असतील आणि काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दुःखाच्या असतील. सर्वात पहिली जी दुःखाची माहिती आहे ती म्हणजे बँकेकडून ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना कर्ज बँक वसूल करत आहे. सर्वात पहिलं तर बघा मित्रांनो, सर्वात पहिलं जिल्ह्यामध्ये सहकारी बँक थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात वसूल करत आहे. तर बघू शकता तुम्ही की ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज ठेवलेलं आहे, कर्ज उचललं आणि थकीत कर्ज ठेवलेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांचं बँक हे कर्ज वसूल करत आहे ज्यांनी थकीत कर्ज ठेवलेलं होतं. तर तुम्हाला अजून सविस्तरपणे माहिती मी व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांना समजणार आहे. कारण जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या आकड्या जवळपास 2200 कोटी बघू शकता तुम्ही, 2200 कोटी रुपयांचा घरात गेल्या असून बँके आता आर्थिक अडचणीचा सामना बँक करीत आहे. आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे सहकारी बँकेला जवळपास तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे जवळपास भरपूरशे इथे तुमचा बँकेचा लॉस झालेला आहे. सर्व बँकेचे अधिकारी कर्ज वसुली भर देण्याची सूचना जिल्हाधिकारी सहकारी बँकेला दिली. त्यामुळे ज्याच्या आता थकीत कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना आणि अशा शेतकऱ्यांना बँकेकडून मोठ्या प्रमाणात एक प्रकारचे शेअर निर्माण केला जात आहे। अशा शेतकऱ्यांना मोबाईलवर बँकेकडून कॉल केले जात आहे किंवा बँकेकडून नोटीस देखील दिली जात आहे। अशा शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या जात आहे। त्याचबरोबर कर्ज न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचना आता बँकेकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे। कारण कर्जमाफी करण्याच्या अगोदर अशा प्रकारचा दबाव शेतकऱ्यांवर निर्माण केला जातो, परंतु या दबावामध्ये येऊन बरेच शेतकरी आपलं थकीत असलेलं बँक तून कर्ज परतफेड करताना आणि करत असताना किंवा ते कर्ज रिन्यू करतात। त्यामध्ये बघा, जर शेतकऱ्यांना बँकेकडून नोटीस येत असेल किंवा कॉल येत असेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर बघा, आपण बँकेकडून घेतलेले कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले असेल ते रिन्यू करायचं नाही। म्हणजेच थकीतपणे तुम्हाला जे पैसे अजिबात बँकेचा भरायचं नाही। म्हणजे तुम्हाला जे कर्ज तुम्हाला बँकेमध्ये उचलले ते तुम्हाला भरायचं नसेल तर तुम्हाला ते कर्ज म्हणजे जे तुम्ही उचललेलं आहे ते तुम्हाला रिन्यू करायचं नाही। मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे तबकामुचे पैसे म्हणजे तुम्हाला रिन्यू करायचे नाही, अशा प्रकारे इथे तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो। आणि त्यानंतर बघा, जर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे म्हणून तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या। जर तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेकडून कॉल करण्यात आला तर त्या बँकेला सांगायचं आहे राज्य शासनाच्या यांच्या वचन निर्म्यात कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि होणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला त्या कॉल आल्यावर सांगायचं आहे। असं आश्वासन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्यामुळे जे आमचं थकीत कर्ज आहे ते कर्ज आम्ही बिलकुल या ठिकाणी बँकेला परत करणार नाही असं त्यांना उत्तर द्यायचं आहे। तर बघा, 2017 याच्या कर्जमाफी 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटींचं कर्जमाफी देण्यात आली होती, तर 2019 व 20 मध्ये 30 लाख शेतकऱ्यांना इथे कर्जमाफ करण्यात आलेलं होतं। त्यानंतर बघा, 20,000 कोटींचं कर्जमाफ देण्यात आलं। बाकी सध्या 2025 मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना थकबाकी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर बघा, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं आणि त्यानंतर लगेच 2 वर्षानंतर म्हणजेच 2019 मध्ये, त्यानंतर बघा 2019 मध्ये काय होणार आहे तर समोर सांगतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आले, त्यामुळे देखील बँकेचे कर्जमाफी शेतकऱ्याला दिली। आता त्यानंतर 6 वर्षांची 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची बैठक झाली यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवली आहे। तर बघू शकता तुमचं कर्जमाफ लवकरच होणार आहे 2025। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकेच्या आपल्या आलेल्या थकबाकीच्या फोनच्यामुळे घाबरू नका आणि चुकीची पाऊल अजिबात उचलू नका। कर्जमाफी ही होणारच आहे, कारण राज्याच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री हा शब्द दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे शब्द म्हणजेच जनतेचा विश्वास असतो, त्यामुळे कर्जमाफी नक्की होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी थोडा समय राखावा आणि टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला कर्जमाफी तुमचं लवकरच होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आणि ते कर्जमाफीचं तुम्हाला रिन्यू करायचं नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो कर्जमाफी आणि इतर योजना संबंधित। तर तुम्हाला डेली अपडेट 9734 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये।